इतक्या कमी सीट आल्या नाही, दावा केला होता साहेब 15 दिवस झाले मी आज इथं या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये संघर्ष करत आहे आणि एकटा फिरत आहे सगळीकडे प्रचार करत सगळीकडे असं कुठंच नाही आणि त्याच्यामुळं चांगलं वातावरण झालं लोकांमध्ये. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सुद्धा म्हणाले की नाही कल्याणकर साहेब तुमच्या 12 ते 15 सीटा येतील, म्हणजे तुम्ही सुद्धा तयार म्हणजे तुम्ही सुद्धा हे केलं की कबूल केलं की बा तुमच्या 100% सीटा येतील, म्हणजे असं सर्वेवाल्याचं सुद्धा तसंच म्हणणं होतं आणि जनतेचा सुद्धा कोल तसंच होता. मग आता रात्रीतून काय झालं काय नाही कसं वातावरण फिरलं काही कळालं नाही, त्याच्यामुळं मोठा विजय होऊ शकला नाही. येणाऱ्या काळात 100% याच्यात सुधारणा करून आपण विजय चांगला हे करू. लक्ष्मी दर्शनाचा असं वाटतंय का आपल्याला? आता लक्ष्मी म्हणा की आता तसंच आहे ना विषय इथे, म्हणजे काहीतरी विषय झालेला आहे, रात्रीतून कार्यक्रम झालाय सगळा. मात्र जे घडलंय ते योग्य नाही, कारण आम्ही संघर्ष करत आलेला आहे. शिवसेना पहिल्यापासून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एकच सांगितले की तुम्ही संघर्ष करा, तुम्ही संघर्ष केल्यानंच भेटत असते. आम्ही संघर्ष करत राहिलो लास्टपर्यंत, त्याचा 100% फायदा झालेला आहे. गेल्या वेळेसपेक्षा यावेळी सीटा वाढलेल्या आहेत. येणाऱ्या काळात सुद्धा शिवसेनेच्या सीटा वाढतील. एकनाथभाई शिंदे साहेबांचं काम चांगलं आहे, एक मोठमोठ्या चांगल्या योजना सुद्धा राबविल्यात. आपण या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये चांगला विकास केलेला आहे, याची जनता 100% साथ देईल. जनतेलाही माहिती आहे की यावेळेस अन्याय झालेला आहे, 100% न्याय देईल. एमआयएमच्या 2012 मध्ये महापालिकेतून तुकडा साफ झालेला होता, 14 काढले. हे श्रेय कुणाला देणार तुम्ही? एमआयएम जी नसलेली एमआयएम आता उगवलेली आहे. आता एमआयएम कोण उभी केली आणि कोण तयार केली याची थोडी माहिती घ्या, आणि एमआयएम कशामुळे वाढली याला कोण सप्लाय होतं ते बघा. आणि याच्यामुळं जे एमआयएम वाढली कमी व्हायचं तर एमआयएम वाढलेली आहे, त्याच्यामुळं 100% याच्यावर थोडं चौकशी करा आणि तुम्हाला लक्ष देईल काय तेच सांगालो. एमआयएम कशी वाढली म्हणजे काय, पहिले किती होते 12 होते, आज 17 झाले ना, किती होतं 14 झालेत, म्हणजे वाढ झाली ना त्याची. त्याच्यामुळे कशामुळे वाढ केली याच्या पाठीमागे कोण आहे ते पाहणी करा, चौकशी करायची. विरोधात बसाल की सत्तेत बसा सोबत राहा? आता काही दिवसात चर्चा होईल आमची शिंदे साहेबांसोबत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा होईल. याच्यानंतर आम्ही जे आमचे नेते ठरवितील ते आम्ही ते मान्य आहे आम्हाला. नेते म्हणणारे आपले हेमंत राऊत असतील किंवा आमदार तोंडाकर असतील, त्यांनी या निवडणुकीमध्ये आपल्याला पूर्णपणे एकांकित पाडलं होतं आमदार शिवसेनेच्या नेत्यांनी. याबद्दल काय सांगताय? हे बघा, त्याने मला डिस्टर्ब केलं नाही, मी त्याला डिस्टर्ब केलं नाही, कारण मी माझा नांदेड उत्तर मतदारसंघ लढत राहिलो लास्टपर्यंत आणि सगळे पदाधिकारी सगळे उमेदवार सुद्धा लढत राहिले. मात्र भिले नाही, मागा हरले नाही. बरेच जण अफवा करून आले की आता याच्यातले पळून जातील, काही निष्ठून जातील. आता तसे सगळे उमेदवारांनी साथ दिली आणि भक्कमपर्यंत लढले, लास्टपर्यंत लढले. कारण लढाऊ उभे केलेले माणसं आहेत, ते का साधे माणसं नाहीत, असे बैमान होणारे माणसं नाहीत. इमानदारीने काम केलेले त्यानं आणि 100% लढले, लास्टपर्यंत लढले. हार जीत पराजित होत राहते, त्याचा काही विषय नाही. संघर्ष करत राहू, 100% विजय कधी ना कधी येणार आहे आपल्याला. बैमानी कोणी केली असं वाटतं आपल्याला? बैमानी कोणी केली आणि काय वाटतं? नाही तर आता बैमानीमध्ये मी सांगण्याचा पर्याय म्हणजे काही लोक म्हणले ना पळून जातील, काही गट करून हे असं वातावरण करालेत, असं काही नाही. आपण पक्षाचे बांधलेले एकनाथभाई शिंदे साहेबांसंग एकमेव जाणारा बालाजी कल्याणकर आहे, असा बैमान होणारा बालाजी कल्याणकर नाही. पक्ष सोडून इतर अपक्षाचं काम करणारा माणूस नाही. इमानदारीने राहिलेला शिंदे साहेबांसोबत इमानदारीने लास्टपर्यंत राहील. जोपर्यंत बालाजी कल्याणकर ज्या दिवशी शिंदे साहेब जाय म्हणतील त्या दिवशी जाईल. जोपर्यंत शिंदे साहेब कोणासाठी आहे, मी बैमानी केली नाही म्हणून सांगालो मी, बाकी काय विषय. आभार मानण्यासाठी जनतेचे मी आभार मानतो. तसेच पत्रकार बंधू आहेत, आमचे सर्व पदाधिकारी आहेत, यांनी तन मन मेहनत लावून आणि सोशल मीडिया झालं सगळ्यांनी मंत्र्यांनी साथ दिली. तुम्ही त्याच्याबद्दल खरंच तुमचा आभार मानतो. अशीच साथ देत राहा, आम्ही लढत राहू, संघर्ष करत राहू. या निमित्ताने सांगतो, सगळ्याचा आभार मानून सगळ्यांना शुभेच्छा देतो.